तर नमस्कार मित्रांनो, पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आता तुम्हाला तर माहित आहे ना, एका तासाचं काम 2 मिनिटात करून टाकलेलं सोन्यानं. आता सोन्या आहे म्हणलं विषय खोल असतो, तुम्हाला माहित आहे. 2 मिनिटातच अख्खं वावर सफाईच केलेलं. आता फादर पण लाडानं आलंय माझ्याकडं. म्हणलं हे घ्या चिंगत्यानं आपलं बांधायला चालू करतो पेंड्या. काय साडीच फडकी काढून दिलेली. म्हटलं बांध आता ओके मध्ये. म्हणलं ओकेच. फादर म्हणलं पिंटून मला सांगत होतं असं बांधायचं तसं बांधायचं. म्हणलं तो सोन्या असल्यावर टेन्शन घेऊन होतो मी पण लगेच हे घेतलं बरं का. आणि चिंध्या म्हणलं केशात घालून ठेवायच्या ओके मध्ये. म्हणलं कुठं पळून जात नाही त्या, आपलं लागल असे एक एक वडून काढायचं. म्हणलं ठेवल्या केशात घालून. आता तुम्हाला सांगतो तिथं बसलो. आता म्हणलं इथं बसतोय कसं तुम्हाला सांगतोय. फादर बसलेलं हे चिंध्या खरं. म्हणलं आणखी 2-4 द्या आणि आणखी एक ठेवतो. पिंटूनाला म्हणलं तुम्ही इकडून आपलं सरळ लावून धरा, मी आपलं ज्या साईडला कमी आहे त्या साईडला मी जातो आणि त्या साईडनं काम चालू करायचं करतो. त्या साईड आहे जिथं कमी तिथंच आम्ही असतो. विशेष खोल आहे. पुण्यानं आलो म्हणून काय झालं, घरचे काय मला 1 मिनिटं बसून देणार ना ते. म्हटलं बसून देणार म्हणून काय झालं, आत्ता बसणारच आहे मी. आता मला लागली ताण, त्यामुळे मी बसणार. नानांना म्हणलं तुम्ही कामं करा, मला आता लय ताण लागली. मला पाणी प्यायला शेवट काय सुचणार नाही बघा नो. मी आपलं बसलो मांडी घालून तिळ घालून. नानांना म्हणलं तुम्ही पण बसा आता, आणि फादरला म्हणलं तुम्ही पण बसा. आपण दाद्याची वाट बघूया. दाद्याला सांगितलेलं पाणी आणा. वाट बघून तुम्हाला सांगतोय लय उशीर झालं वाट बघत असलेलो. सकाळी पाठवलं हे संध्याकाळी आलाय डायरेक्ट. म्हणलं आता जेवण आणायचं नव्हतं डायरेक्ट आलेलं बरं का. तो लय तावण आलेलं गाडी घेऊन. म्हणलं फुल पाकडू आपलं नाजूक आहे व्यवस्थित तिथलं आणि एकदम व्यवस्थित गाडी लावायची. त्यानं लगेच गाडी लावली आणि कॅन घेऊन आलेला. त्याला सांगितलेलं बरं का पाण्याची बाटली घेऊन येऊ. बाटलीच्या ऐवजी ट्रॅक्टरला डिझेल आणते, त्याच्यात कॅन्डात आणलेलं पाणी. म्हणलं डिझेल नाही ना आणलं. म्हणलं नाही पाणीच आणलंय तुम्हाला नाही आम्ही दारू बिरू पाजत. म्हटलं पाणीच पाज बाबा. सांग ओके. तर करत आल्याला आणि ठेवलं कॅन्ड समोर. म्हणला प्या नाही तर बसा तिकडं, काय पण करा, मला कामं करून द्या. म्हटलं तो कुठलंही काम करतो मला माहिती आहे. आता ही बघा अशी वाळवी लागली. ह्याला शेतकऱ्याचं कधी भलं व्हायचं काय माहिती. म्हणलं पाणी पिलो आणि ही वाळवी लागलेली ती बघत बसलेलो. आयला वाळवीनं घरच लय डेंजर बांधलंय बरं का. म्हणलं दिवसातच अख्खा बंगला बांधलाय काय कळना बरं का. लय वाळवीनं घर बांधलेलं त्यांचा बंगला. आणि राहायला कुटुंब लय मोठी होती व यांची. आपल्या घरात बघितलं तर 4-5 माणसं असते ती, पण यांच्याकडे लाखानं संख्या आहे. म्हणलं या लाखानं तर आपल्या लाखाचं 12,000 करते ते शेतकऱ्याचं. काय वाटोळ करते ते बाबून कसं घालताना. म्हणलं जाऊ दे तुमचं घर उद्ध्वस्त केलंय, आता आम्ही आमच्या घरी जातो. आता मला लय भूक लागली. नानांना पण म्हणलो फादरला पण म्हणलं चला आपलं घराकडे जाऊया. आता मला सुधरणा म्हणलो, आता पाणी पिलोय पण आता मला पोट भरायची गरज आहे. मला भूक लय लागली. तर आद्याला म्हणलं चाललं बस लवकर गाडी चालू कर. चला रे मित्रांनो मी आता जातो घरी बरं का. मला लय भूक लागली. मला काय डोकं चालत नाही पोटात रग असले शेवट. तुम्हाला सांगतो चला मग बाय टाटा. पुढल्या पार्टमध्ये तुम्हाला सांगतो काय झालं ते विषय.